हाय फ्रेंड्स, तर आहे ना नवमीच्या दिवशी मी काही अशा प्रकारे तयार झाले होते आणि आमच्या घरी ना छोट्या छोट्या नवकन्यांना बोलवलेलं होतं. नऊ कन्या आणि त्यांच्यासोबत एक त्यांचा भाऊ परशुराम, असे 10 जणांना बोलवलं होतं. तर मी काही तयार झाली होती आणि छानपैकी अशा छोट्या छोट्या मुली तयारी करून येत होत्या. त्यांचं औक्षण केलं, त्यांना घरात बोलवलं, त्यांचे पाय धुतले, पूजा केली व त्यांचं औक्षण करून घेतलं. त्या सगळ्या खूप छान असं मस्त तयारी करून आलेल्या होत्या, छोट्या छोट्या छान छान, असं लय भारी दिसत होते. या मुली घरी आल्यावर असं वाटत होतं खरंच काही आपल्या घरामध्ये देवी झालेली. खूप छान अशा प्रकारे तयारी केलेली होती. मस्त असं गोड गोड आवाज, मस्त गप्पा मारत होते एकमेकींशी. बसती नाही काय नाही, अगदी छान अशा प्रकारे शांत बसले होते, गप्पा मारत होते एकमेकांशी. आणि मी यांना गिफ्ट आणलं होतं द्यायला, काही डोक्याच्या पिना आणि ते आणलं होतं. काही एक एक केळ असं दिलं होतं. जेवण तर काही ठेवलं नव्हतं, कारण त्याच दिवशी आमच्या गल्लीत भरपूर ठिकाणी असं जेवण होतं त्या पोरींना. तर मम्मीने ते म्हटले की ते काही जेवण करणार नाही, मग त्यामुळे ना त्यांना केळं तेच देऊन दे. तर आणि टाईम बी खूप झाला होता रात्रीचा आवरायला, कारण त्या दिवशी आम्हाला घट आणि ते बी उठवायचे होते, म्हणून खूप टाईम झाला होता. म्हणून संध्याकाळी 7 वाजता त्यांना बोलवलं होतं. तर छान अशा प्रकारे यांना सगळ्यांना वस्तू देऊन घेतल्या, यांच्या पाय पडून घेतले. मी पाय पडले, माझ्यानंतर मिस्टरांनी, मम्मी, त्यांनी, आम्ही सगळ्यांनी असे पाय पडून घेतले. छान अशा प्रकारे त्यांच्यासोबत फोटो काढले, मस्त मजा केली. आणि मग नंतर त्यांना वापस समोरच्या घरी बोलवलं होतं. मग ते एकदम घाईघाईमध्ये लगेच चालले गेले. खूप छान असं वाटलं. शेवटी आम्ही त्यांना बाय केलं आणि ते लगेच समोरच्या घरी गेले. जय माता दे.